1947 साली भारत आणि पाकिस्तान दोघेही स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान जो पूर्वी भारताचाच एक भाग होता, या पाकिस्ताननं आपली एक आयडेंटिटी, स्वतःची ओळख एक कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणून करून घेतली आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या, शिखांच्या ज्या काही खुणा होत्या त्या सगळ्या पुसण्याचा प्रयत्न केला. यामध्येच विशेषतः पाकिस्तानमध्ये जो पंजाब नावाचा प्रांत आहे, आता अनेकांना माहिती असेल नसेल, पाकिस्तानमध्ये पंजाब नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि या पंजाबमध्ये तर लाहोर हे शहर आहे. आणि या लाहोरमधली अनेक ठिकाणं, अनेक जागा बदलल्या गेल्या. त्यांची नावं मुस्लिम धार्जिनी केली गेली. पण आता पाकिस्तानमध्ये एक नवीनच लाट आलेली आहे. पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसामध्ये तिथल्या सरकारनं ठरवले, की यांची जी जुनी नावं होती स्वातंत्र्यापूर्वीची, ती परत आहे तशी करायची. त्यामुळं रामगल्ली, कृष्णनगर, त्याचबरोबर धर्मपुरा अशी नावं आता परत नव्याने ठेवली जात आहेत. मग पाकिस्तान असं हे सगळं का करतोय? याच्या मागचं कारण काय? दुसरं म्हणजे लाहोर हे जे शहर आहे, या लाहोर शहराचं नाव पडलं तरी कसं? लाहोर शब्दाचा अर्थ काय आणि ते नाव कुणावरून पडलं हेही बघूया. आणि दुसरं गोष्ट बघूया, की पाकिस्तान अचानक एवढा कसं काय सुधारला? नेमकं काय घडलंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्याचं दुःख भारतातल्या अनेक लोकांना होतं, आज देखील आहे. भारत हा घाव कधीही विसरणार नाही. पण यानंतर पाकिस्तान हा वेगळा देश झाला असला तरी भारताला एक मोठी जखम झाली, ती लाहोर गमावल्यामुळं. अगदी थोडक्यात भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरपासून साधारण 15 ते 20 किलोमीटरवरती लाहोर नावाचं शहर आहे, जे भारताला हवं होतं, जे पाकिस्तानलाही हवं होतं. पण ज्या पद्धतीनं फाळणी एका केबिनमध्ये बसून, घरात बसून केली गेली आणि बॉर्डरची एक रेष आखली गेली, त्या पद्धतीनं सगळं केल्यामुळं ही लाहोर हे शहर पाकिस्तानमध्ये गेलं. आता लाहोरवरती हजारो वर्षांपासून हिंदूंचा प्रभाव होता. अनेक पर्शियन ग्रंथांमध्ये देखील लाहोरचा उल्लेख आढळतो, तिथल्या मंदिरांचा उल्लेख आढळतो, जी आता जवळजवळ संपत चाललेली आहेत लाहोरमध्ये. आता या लाहोरचं नाव मग लाहोर कसं पडलं? कारण याच्या अगोदर लाहोरवरती सर्वात पहिल्यांदा मागच्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर तिथं मुघलांची सत्ता होती. अकबरानं लाहोरमध्ये किल्ला वगैरे मोठा करून घेतला. या सगळ्या गोष्टींच्या नंतर तिथं शिखांची सत्ता आली. राजा रणजित सिंगाची राजधानी होती लाहोर. पण तरी देखील लाहोर आपल्याला गमवावं लागलं. पण लाहोरचं नाव कसं पडलं? पाकिस्तानमध्ये आता अनेक लोक स्वतःला अरबच आहे आपण असं समजतात, पण ते ऍक्च्युली अरब नाहीत, ते भारतीयच आहेत, भारतीय वंशाचे आहेत, आपलंच रक्त आहेत. पण त्यांना आता त्यामध्ये कमीपणा वाटतो. ते सांगतात की आम्ही जणू काय अरबच आहे, पण प्रत्यक्षात तिथले अनेक लोक हे मान्य देखील करतात. आता लाहोरचं नाव सांगतो. लाहोर या शब्दाची जर फोड केली तर असं होतं की लव अवर्ण. आता लव हा रामाचा एक मुलगा होता. रामाच्या मुलाच्या नावानं म्हणजे भगवान प्रभू श्रीराम, रामाच्या एक मुलाचं नाव होतं लव. लव अवर्ण म्हणजे लव साठी जे गाव दिलेलं आहे तिथला किल्ला म्हणजे लव अवर्ण वर्ण लाहोर हे शब्द तयार झाला. तसंच कसूर नावाचा एक शब्द झाला, तिथं रामाचा दुसरा मुलगा कुश याच्या नावावरनं कसूर हा शब्द तयार झाला. ही दोन्ही शहर आहेत. पण हे लाहोर गेलं पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधलं अत्यंत महत्वाचं शहर राहिलं, जे आजपर्यंत अत्यंत महत्वाचं आहे. मग आता प्रश्न येतो की अचानक नावं कशी काय बदलली आणि कुठली कुठली नावं बदलली गेली? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, पाकिस्तानमधल्या लाहोर प्रांतातली शहरातली अनेक महत्वाची जी ठिकाणं होती, म्हणजे आता एक मोठं शहर असेल मुंबईसारखं, तर मुंबईमध्ये जे छोटे छोटे उपनगरं असतात ज्यांची नावं समजा दादर, वरळी अशी आहेत, तशाच पद्धतीची ही उपनगरं आहेत लाहोरची. तिथली सगळी नावं बदलली गेली आहेत. तर इस्लामपुराचं नाव केलं गेलंय कृष्णनगर, मुस्तफाबादचं नाव बदललंय धर्मपुरा, रेहमान गलीचं नाव बदलून राम गली असं केलंय, सुन्नत नगरचं नाव बदलून संत नगर केलंय, बाबरी मशीद चौकाचं नाव बदललंय आणि ठेवलंय जैन मंदिर चौक. ही नावं 1947 पूर्वी अशीच होती. भगवानपुरा, शांतीनगर, लक्ष्मी चौक, कुम्हारपुरा, लॉरेन्स रोड, क्वीन्स रोड, जेल रोड, मॉल रोड अशी अनेक नावं आता हिंदू धार्जिनी किंवा प्री पार्टिशन जी ब्रिटिशांच्या नावावरून पडलेली नावं होती ही सगळी ठेवली गेली आहेत. असं एक करायचं कारण काय? हे करायचं कारण म्हणजे अजून देखील जरी रामगलीला रेहमान गली केलं असलं तरी तिथले लोक त्याला रामगलीच म्हणतात, कारण त्यांच्या तोंडात हजारो वर्षांपासून हे नाव बसलेलं आहे. पाकिस्तान सरकारनं काही वर्षापासून अशी जबरदस्ती केली म्हणून मग रेहमान गली लोक असं म्हणायला सुरू करत नाहीत, त्याला रामगलीच म्हणतात. जसं लोक कृष्णनगरच म्हणतात, त्याला इस्लामपुरा म्हणत नाहीत. म्हणजे 79 वर्ष जरी झाली असली तरी लोकांच्या तोंडात अजून हीच नावं होती. आता मग हे सगळं बदललं का जातं? याचं एक कारण म्हणजे आता सध्या 2025 पासून लाहोरमध्ये आणि विशेषतः संपूर्ण प्रांतामध्ये, राज्यामध्येच एक
प्रोजेक्ट राबवला जातोय. त्या प्रोजेक्टचं नाव आहे लाहोर अथॉरिटी फॉर हेरिटेज रिवायव्हल. म्हणजे लाहोरमधल्या सगळं जे हेरिटेज वारसा स्थळ आहेत त्यांना रिवाईव्ह करायचं, त्यांना त्यांची जुनी ओळख मिळवून द्यायची. आणि या हेरिटेज रिवायव्हल कमिटीचे अध्यक्ष हे नवाज शरीफ आहेत, जे पूर्वी पाकिस्तानचे अनेक वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. आता नवाज शरीफ यांचा भाऊ पाकिस्तानचा पंतप्रधान आहे, शहबाज शरीफ, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि नवाज शरीफची जी मुलगी आहे मरियम नवाज, ही या पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताची मुख्यमंत्री आहे आणि ती तिथं चीफ मिनिस्टर असल्यामुळं आता नवाज शरीफ यांच्या मनाप्रमाणे हे सगळे निर्णय घेतले जातात. पाकिस्तान या प्रोजेक्टमध्ये 5,000 पाकिस्तानी रुपये खर्च करणार आहे आणि यातून ही सगळे जे डिसिजन आहेत ते घेतले गेलेत. कॅबिनेट मीटिंगमध्ये हे नवाज शरीफ होते, मरियम नवाज होत्या, या सगळ्यांनी मिळून असं सांगितलं की पाकिस्ताननं जी युरोपियन सिस्टीम आहे ती अवलंबली पाहिजे. जी पूर्वीची जुनी नावं आहेत ती बदलली जाता कामा नये, ती तशीच ठेवली जावीत आणि यातून एक चांगला पायंडा पडेल असं पाकिस्तानच्या या पंजाबमधल्या सरकारला वाटतंय. त्यामुळे एक प्रकारे नवाज शरीफ यांनी जो जोर लावलाय त्यामुळेच ही नावं बदलली जात आहेत. पण नावं बदलली जात आहेत आणि ती का बदलली जात आहेत, कोण बदलतंय हे जरी समजलं असलं तरी अचानकपणे पाकिस्तानला एवढं शहाणपण का सुचलं हे देखील समजायला पाहिजे. आता असं म्हटलं जातं की नवाज शरीफ यांना अनेक वर्षांपासून ही नावं बदलायचीच होती. ते भारतात जेव्हा जेव्हा येतात तेव्हा भारतातले लोक पाकिस्तानमधल्या या लाहोरमधल्या जे मोहल्ले गली आहेत या सगळ्यांच्या आठवणी काढतात असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यांना हे बदलायचं होतं पण त्यांना बदलता आलं नाही. आता त्यांना ते बदलायचं सुचलंय असं त्यांनी स्वतःच सांगितलंय. पण प्रत्यक्षामध्ये याच्यामागे दुसरं कारण आहे, ते आहे आर्थिक. पाकिस्तानची जी इमेज इंटरनॅशनली झालेली आहे ती आहे एक रॅडिकल इस्लामिस्ट कंट्री, म्हणजे एक कट्टर इस्लामिक राष्ट्र अशी पाकिस्तानची इमेज आहे. आणि ती इमेज जर बदलायची असेल तर त्यांना असे काही बदल केले पाहिजेत जेणेकरून IMFच्या दृष्टीनं, वर्ल्ड बँकेच्या दृष्टीनं त्यांची इमेज थोडीशी सुधारेल. आता IMF कडून पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. पाकिस्तानला मागच्या वर्षी रडून $1 बिलियन कर्ज मिळालेलं होतं हे देखील आपल्याला माहिती आहे. पाकिस्तान कशी बशी आपली गुजराण करतोय आणि IMF जरी असं कुठलीही एक लाईन टाकलेली नाही त्यांनी की अशा प्रकारची नावं तुम्ही बदला म्हणून, पण तरी देखील IMF असं म्हणतो की तुमच्या देशामध्ये कोहेसिव्ह एन्व्हायरमेंट असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या देशामध्ये सर्व जाती धर्म एकत्र राहायला पाहिजेत, त्यांच्यामध्ये व्हायब्रन्सी असायला पाहिजे, तरच आम्ही कर्ज देऊ. आणि पाकिस्तानला कर्ज मिळायला, पाकिस्तानला जे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आहेत ते पाकिस्तानमध्ये आणायला, या सगळ्या गोष्टींची अडचण येते. पाकिस्तानमध्ये कोणी इन्व्हेस्ट करत नाही. मग हे सगळं जर बदलायचं असेल तर कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काही मोठं नुकसान पाकिस्तानचं होत नाही. आता आसिम मुनीर हा 2 नेशन थेअरी अजून पण मांडतोय. आसिम मुनीर विरुद्ध एक नवाज शरीफ अशा प्रकारचा हा झगडा होऊ शकतो. पण प्रत्यक्षात आसिम मुनीरला देखील माहिती आहे धंद्यासाठी, पैशासाठी हे सगळं करावं लागतं, त्यामुळे ते करतील. पण याच्या मागचं खरं कारण हेच आहे की त्यांना इकॉनॉमिकली जगासमोर जर आपली इमेज निर्माण करायची असेल तर त्यासाठी ही जुनी नावं परत आणली पाहिजेत. याच्यामध्ये नवाज शरीफ यांचा जेन्युइन कन्सर्न असू देखील शकतो. असं नाही की अजिबातच त्यांना काय वाटत नाही. कदाचित वाटत असेल, कारण त्यांचं वय आता 80च्या घरात असेल. अनेक वर्षांपासून ते भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाबद्दल त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन राहिलं असेल. त्यामुळे त्यांना आता म्हातारपणी वाटत असेल की भारताबरोबरचे संबंध सुधारावेत. आणि दुसरी गोष्ट, भारताबरोबर पाकिस्तानचं युद्ध कधीही चालू होऊ शकतं, अशा स्थितीत मागच्या वर्षभरापासून आपण आहोत. त्यामुळे एखादा जर फ्लॅश पॉईंट मिळाला तर पुन्हा युद्ध चालू होऊ शकतं. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये पाकिस्तान जर कायम राहिला तर पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट तर कधी येणारच नाही. वर पाकिस्तानला जे कर्ज मिळतं ते देखील भविष्यात बंद होऊन जाईल. या सगळ्या गोष्टींच्यामुळे पाकिस्तान आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये मरियम नवाज जी पंजाबची CM आहे ती देखील प्रयत्न करते आहे. तिचं देखील यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. जे काही झालंय त्यामध्ये पाकिस्तानचं कौतुकच करायला पाहिजे, पण तरी देखील पाकिस्तानचं मूळ कारण याच्या मागचं काय आहे ते देखील लक्षात ठेवायला पाहिजे. पाकिस्तानने ही सगळी नावं बदललेली आहेत. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमचं काय मत आहे? पाकिस्तान हे खुल्या दिलानं, खुल्या मनानं हे सगळं करतोय की याच्या मागे आणखीही काही कारणं असू शकतात? काय असू शकतात? एक शीख अँगल असू शकतो. तो काय असू शकतो तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.